शारदाश्रम विद्यामंदिर शाळेची स्थापना 75 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 जून 1949 रोजी झाली. आज ट्रस्ट मॉन्टेसरी ते ज्युनियर कॉलेजपर्यंत 13 शाळा चालवल्या जातात, ज्यात एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि एक तांत्रिक हायस्कूल आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांवर इथे भर दिला जातो. उदाहरणार्थ लायब्ररी, प्रयोगशाळा, संगणक केंद्र, टेक्नॉलॉजी आणि हाऊस मॅगझिन सुसज्ज स्मार्ट क्लासरूम आज उपलब्ध आहेत. माणूस हा अर्थातच अमर नसतो, पण संस्थेची इमारत अमर असू शकते. आणि जर आपण समाजाच्या सेवेच्या अत्यावश्यक मूल्याचे दृढपणे पालन केले तर ह्या संकल्पनेवरच आचार्य भिसे आणि LSK पाटील यांच्या संयुक्त सहकार्याने SD उर्फ बाबूराव परुळेकर यांनी शारदाश्रम विद्यामंदिर शाळेमध्ये शिक्षणाची बीजे पेरली होती. बाबूराव परुळेकर, आचार्य भिसे व LSK पाटील यांनी 1969 मध्ये फक्त 12 विद्यार्थ्यांसह शाळेची सुरुवात केली. त्यांचे प्रयत्न शारदाश्रम विद्यामंदिरच्या मातीत रुजले आणि मजबूत वाढीसाठी जोपासलेल्या रोपट्याप्रमाणे वाढत गेले. शाळेने आपल्या प्रदीर्घ प्रवासात नदीसारखे अनेक टप्पे पार केले आहेत. वरचा मार्ग वेगवान धबधबे म्हणजे शाळेची गोंधळाची सुरुवात, पायाभूत सुविधांची उभारणी, अध्यापन शिक्षकांची स्थापना आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणे. नमस्कार, नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता आपल्यासोबत आहे श्री गजेंद्र सर, जे शारदाश्रम विद्यामंदिरचे सचिव आहेत आणि SPM इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्षसुद्धा आहेत. तर या आपण त्यांच्याशी शारदाश्रम विद्यामंदिरबद्दल बोलूया, संवाद साधूया आणि खूपशा गप्पा मारूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत असो. थँक्यू सो मच. शेट्टी सर, काय सांगाल, ही 75 वर्षापूर्वीपासूनची ह्या शाळेची स्थापना आहे. 9 जून 1950 रोजी ह्या शाळेची स्थापना झालेली आहे आणि मराठी शारदाश्रम विद्यामंदिर म्हणून तर खूप नाव गाजलेलं आहे, खूप मोठा प्रवास आहे. पण आता ही SPM इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आहे, इंग्लिश मीडियम स्कूल. आणि त्याचसोबत सचिन तेंडुलकर एक मोठं व्यक्तिमत्व ह्या शाळेत शिकलेलं आहे, त्याची जडणघडण झालेली आहे. तर शाळेमध्ये आता तेव्हा आणि आत्ता काय वेगवेगळे फरक केलेले आहेत, न्यू ग्रोथसाठी काय तुम्ही पावलं उचलली आहेत? खरं सांगू का, 75 वर्ष जेव्हा शाळा चालू केली बाबूराव परुळेकर सरांनी, त्यावेळेस त्यांचं असं होतं की गरीब मुलं जे आहेत, जे कारण का आपल्या दादर, माटुंगा, परेल एरिया म्हणजे हे ॲक्च्युली लेबर डॉमिनेटेड एरिया होतं, ज्याने मिल कामगार मुलं होते आणि त्यांच्याकरता सोयीस्कर आणि चांगले एज्युकेशन मिळावं त्या याच्याने त्यांनी चालू केलं होतं. आमच्या शाळेत टोटल 13 वेगवेगळे सेक्शन्स होते. त्याच्यानंतर आत्ता 12 सेक्शन्स आहेत. पण त्या सेक्शनमध्ये मराठीतनं चालू केल्यानंतर शेवटी ऑफ लेट आम्हाला असं कळायला लागलं की थोडंफार जाणवायला लागलं की पालकांना फक्त मराठी नाही, इंग्लिश मिडियममध्ये मुलांना कुठेतरी जागा मिळाली पाहिजे, म्हणून इंग्लिश मिडियमकडे सगळं जाणं चालू झालं. तेव्हा आम्हाला वाटलं की काहीतरी आपण एक इंग्लिश मिडियम हे चालू करावे आणि त्या हिशोबाने आपण इंग्लिश मिडियम पहिलं चालू केलं. आणि इंग्लिश मिडियम चालू करताना सुरुवातीला सेमी इंग्लिश म्हणून सांगितलं, जेणेकरून इंग्लिश आणि मराठी दोन्ही एकत्र येऊन ते चालू केलं. मुलींची शाळा वेगळी होती, मुलांची शाळा वेगळी होती. पण नंतर मुलींकडनं मुलींची थोडं संख्या कमी होत गेलं, कारण का त्या सगळ्यांना असं वाटत होतं की इंग्लिश मिडियममध्ये करावं. मग इंग्लिश मिडियम आणि बॉईज स्कूल आम्ही ते क्लब करून एकच शाळा केली. पण ते सेमी इंग्लिश अजूनही चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चाललं आहे. पण काही पालकांचं असं होतं की आम्हाला 100% इंग्लिश मिडियम पाहिजे, म्हणून इंग्लिश मिडियम शाळा चालू केलं आहे या नवीन बिल्डिंगमध्ये. नवीन बिल्डिंग जवळजवळ 15 वर्ष झाले या नवीन बिल्डिंगला, जिथे आम्ही इंग्लिश मिडियम चालू केलं. इंग्लिश मिडियम चालू केल्यानंतर स्लोली आणि ग्रॅज्युअली पालक जरा थोडं शिकलेले निघाले, एज्युकेटेड पालक झाल्यामुळे त्यांचं जरा अपेक्षा त्यांच्या मुलांसाठी थोडं जास्त झालं आणि त्यांना असं वाटत होतं की आम्हाला ICSE किंवा CBSE लेवल का नसावं, इंग्लिश मिडियम न बंद करता ICSE चालू करू, जेणेकरून जशी ICSE वरती जात जाईल इंग्लिश मिडियम ॲटोमॅटिकली बंद होईल. म्हणून ICSEचं आम्ही ICSE म्हणून चालू केलं, ज्यांना आम्ही SPM इंटरनॅशनल शाळा म्हणून दिली. पण या शाळेत अजूनही SSE चालू आहे. पण ग्रॅज्युअली जसे मुलं 10वीत जातील, 9वीत जातील, तर आमच्याकडचे ते बाकीचे 10वीचे मुलं SSEचे जे आहेत इंग्लिश मिडियमचं ते बंद होतील आणि टोटल स्कूल विल बी SPM इंटरनॅशनल ऑफ ICSE लेवलचं होईल. आणि कमिंग बॅक, तुम्ही जे म्हणत होतात की भारतरत्न सचिन तेंडुलकर या शाळेतनं आलेले आहेत, पण खरं म्हणजे
अर्थात या शाळेतले भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेतच, त्याच्याबद्दल आम्हाला खूप ते बरेच प्रकारे बघायला गेलं तर तो एक ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आमच्याकरता. पण ॲट द सेम टाईम त्याला 23 नॅशनल लेवल खेळलेले मुलं आहेत. नॅशनल लेवल आपल्याकडे बरेच मुलं आहेत, अजित अगरकर आहेत की आता चंद्रकांत पंडित येऊन गेले. या सगळ्या आपल्या शाळेतले मुलं होते. म्हणून आम्ही मराठी जे आहे, आता यावर्षी तुम्ही बघितलं आमच्याकडे अजूनही क्रिकेट करतात तेवढंच महत्त्व आहे. आमच्यातले गर्ल्स टीम जे आहे गेल्या 3 वर्षापासून वी आर चॅम्पियन ऑफ गर्ल्स स्कूल गर्ल्स क्रिकेट टीम. सचिन तेंडुलकरची शाळा आहे, तर काहीतरी सचिन तेंडुलकरने 100 सेंचुरी मारल्यामुळे कुठेतरी काहीतरी त्याचं दाखवावं म्हणून आम्ही काय केलं की एका ग्लोबल जे मॅप बनवतात ॲटलस मॅपसारखे त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी एक वेगळं चित्रपट तुम्ही बघत असाल. याच्यामध्ये सचिन तेंडुलकरनी 100 शतक 100 सेंचुरी कुठे कुठे मारलेत आणि काय काय केलं हे सगळं या बोर्डमध्ये लिहिलेलं आहे. टोटल सेंचुरीज त्यांनी काय केलं आणि आणि त्याच्याकरता एक छोटंसं त्यांनी एक QR कोड पण आहे. ज्या QR कोड जर तुम्ही स्कॅन केलात तर तुम्हाला सचिन तेंडुलकरनी काय काय केलं थ्रूआउट त्याचा ह्याच्या क्रिकेट करिअरमध्ये ते दाखवले गेले. तर सचिन तेंडुलकर वारंवार सांगतात की त्यांना इकडे येऊन करायचं आहे. आम्ही प्रयत्न चालले आमचे की तिकडे येऊन त्यांना पण त्यांचं वेळेप्रमाणे ते येतीलही शाळेत आणि नेहमीच त्यांनी दाखवलं आहे की आम्हाला शाळेत येऊन मुलांकरता काहीतरी करावं. सर, जसं तुम्ही म्हणालात की सचिन तेंडुलकर क्रिकेट स्पोर्ट्ससाठी काय वेगळं काही तुम्ही शाळेकडून काही करत आहात का मुलांसाठी? आता कसं आहे, स्पोर्ट्स फक्त क्रिकेट नाही आहे. स्पोर्ट्स हा एक असं वाया मीडिया आहे जेणेकरून मुलांचे जे एज्युकेशन म्हणा किंवा मुलांचं ते ब्रेन टॅपिंग जे आपण म्हणतो, स्पोर्ट्स प्लेज अ मेजर रोल. तर आमच्याकडे कबड्डी टीम आहे, खो खो टीम आहे, जेणेकरून कबड्डी टीम खो खो टीम हे स्टेट लेवल देखीलपर्यंत गेलेले आहेत. आर्चरीज आहेत आमच्याकडे, त्याच्यानंतर जुडो कराटे आहेत आणि इंडोरमध्ये जुडो कराटे म्हणा, आर्चरीज आमच्याकडचे मुलं आर्चरीज आहेत. ॲथलेटिक्समुळे स्टेट लेवलपर्यंत मुलं जिंकलेले आहेत. म्हणजे फक्त क्रिकेट हा असं नाही आहे. बरेच काही टीम जे आपण रेग्युलरली खेळत होतो, आर्चरीज आहेत, जुडो कराटे आहे, दॅट इज स्टील गोईंग ऑन. ॲट द सेम टाईम कसं आहे की आपल्याकडे NCCचं कंप्लीट NCC एक्सक्लुझिव्ह NCCचं डिपार्टमेंट आपल्याकडे ओपन झालेलं आहे आणि ते आपल्या शारदाश्रमला ते दिलेलं आहे. म्हणून आम्हाला त्यांनी इकडे तुम्ही जर बघितलात की आज कंप्लीट NCCचा जो स्ट्रक्चर दाखवतात ते आणि दे हॅव सिलेक्टेड शारदाश्रम विद्या मंदिर टू बी द हेडक्वार्टर ऑफ NCC फॉर दिस एरिया, या एरियाकरता. तर भरपूर प्रयत्न चालले आहेत. अजून काय बरेच काय करता येईल आणि डेफिनेटली करता येईल. म्हणजे शारदाश्रम शाळा फक्त अभ्यासासोबतच, म्हणजे आपण म्हणतो ना फक्त अभ्यास नाही, तर अभ्यासासोबतच स्पोर्ट्ससाठी सुद्धा खूप काही सहभाग घेते, मुलांना प्रोत्साहन करते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग ओपन करून देते. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे अभ्यास जो आहे, आपण क्रमांक म्हणजे आपण असं बघतोय की त्यांचं डिपार्टमेंटनी ज्या दिलेले आहेत फक्त तेच करत नाही आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जे ज्यांना मुलांना रोबोटिक आणि आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतो आहे ते आम्ही या शाळेत चालू केलेले आहे. ज्या शाळेत बरेच इकडे मला वाटत नाही की कुठच्याही शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक चालू असेल. या शाळेत आम्ही एक्सक्लुझिव्ह कम्प्युटर लॅब तयार केले. आम्ही कम्प्युटर लॅब, त्या कम्प्युटर लॅबमध्ये 30 मुलांना बसता येईल असं लॅब केलं आणि मुलांना नर्सरी ते 10वीपर्यंत प्रत्येक मुलांना लॅबोरेटरी म्हणजे जे कम्प्युटरची भीती जावी असं सुरुवात केली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते 3रीतनं फ्रॉम 3rd स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड चालू केलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की शाळेत फक्त आणि फक्त करिक्युलममध्ये जे तुमचं ते अकॅडमिक करिक्युलममध्ये आहे ते शिकवतो, करिक्युलमधनं बाहेर देखील येऊन वी हॅव डन दॅट. आणि आमच्याकडे म्युझिकसाठी वेगळं टोटली एक्सक्लुझिव्ह म्युझिक क्लास असतं. वी हॅव एन एक्सक्लुझिव्ह म्युझिक क्लास हा वेगळा आहे, फक्त आणि फक्त म्युझिकसाठी आहे. योगा कदाचित ह्या शाळेत जे योगा मी शिकवतो आहे या एरियातलं मला वाटत नाही मुंबईतलं बरेच शाळा शिकवत नसतील. योगा एक्सक्लुझिव्ह योगा क्लासेस आमच्याकडे आठवड्यातनं 2दा चालतं आणि त्याच्याने योगा म्हणा किंवा मलकम म्हणा हे सगळ्या शाळेतच घेतो इनहाऊस. म्हणजे मुलांना बाहेर जाऊन अजून काय त्रास घ्यायला नको. आणि याच्याकरता एव्हरीथिंग इज डन इन द स्कूल इटसेल्फ. आणि आम्ही हेही बघतो आहे की जेव्हा मुलांना जेवढे जास्त अशा स्पोर्ट्स म्हणा किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे जेव्हा मुलगा 10वी होऊन जाईल
त्याच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा रोबोटिक म्हणा किंवा कुठचंही एक्स्ट्रा म्हणजे कुठचंही प्रायव्हेट एक्झाम्स म्हणा किंवा नॅशनल स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल एक्झामला तो जेव्हा फेस करेल त्याला त्याची तयारी करतो आहे. म्हणजे मुलगा फक्त बाहेर पडलं की तो SSC झाला ते नाही आहे. वी वॉन्टेड एव्हरी चाइल्ड टू कम आउट ॲज अ ह्युमन बिईंग. शाळा जेव्हा असेंब्ली होतं प्रत्येक वर्गातले मुलं प्रत्येक मुलाला स्टेज दिलं जातं आणि एक पॅराग्राफ दिलं जातं की हे पॅराग्राफ तुला उद्या तुझं आहे, सोमवार तुझं आहे, मंगळवार तुझं आहे. म्हणजे तो येऊन 4 मुलांसमोर जेव्हा तो बोलतो ते एक वेगळं कॉन्फिडन्स येतं की मी आज कोणासमोरही उभा राहून बोलू शकतो. प्रत्येक आमचं ॲन्युअल डे फंक्शन घ्या, स्पोर्ट्स डे घ्या, कम्पेअर करणारे फक्त आणि फक्त आम्ही शाळेची मुलं असतात. राईट फ्रॉम नर्सरी किंवा फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड शाळेतले मुलं तेच कम्पेअर करत असतात. आणि एव्हरीथिंग स्टेजवरती आता ॲन्युअल डेला प्रत्येक मुलाला ॲन्युअल डेमध्ये इरिस्पेक्टिव्ह कोण आहे त्यांना स्टेजमध्ये काही नसलं तरी ॲटलीस्ट स्टेजमध्ये येऊन नाचायला जरी लावतो आम्ही. प्रत्येक मुलाला कार्यक्रमामध्ये भाग घेणं हे कंपल्सरी केलं आणि मॅन्डेटरी आहे. म्हणजे जेणेकरून तो स्टेजमध्ये येऊन नाचणं आणि शाळेत काय मस्ती करणं याच्यात खूप फरक आहे. म्हणजे एक कॉन्फिडन्स लेवल जे आपण म्हणतो आहे ते यावं त्या पद्धतीने ते चालू केलं आणि त्या पद्धतीने आम्ही अजूनही शाळा चालवतो आहे. पण अजूनही या पुढच्या 2-4 वर्षात एवढे मेजर चेंजेस तुम्हाला बघायला मिळेल या शाळेत. खूप छान वाटतंय सर ऐकून. कारण कसं आहे ना, सगळं अपग्रेड होतं आहे, आधुनिक तंत्रज्ञान वाढतं आहे, सगळं वाढतं आहे आणि आत्ताच्या मुलांना तशा पद्धतीने ह्या जगामध्ये वावरण्यासाठी तसं तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की शारदाश्रम शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जेव्हा मूल ह्या शाळेतून जेव्हा बाहेर पडेल एक विद्यार्थी तो ह्या जगासोबत लढण्यासाठी आणि ह्या जगामध्ये एक नाव मिळवण्यासाठी पूर्णपणे सर्वपणे तयार असेल. मग ते मेडिटेशन असू द्या, योगा असू द्या, स्पोर्ट्स असू द्या किंवा कुठलंही टेक्निकल नॉलेज असू द्या किंवा कॉन्फिडन्स जो आज खूप महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्यासाठी इथे विद्यार्थ्याला भक्कमपणे तयार केलं जात आहे. सर, वाचनालय, लायब्ररी ही अशी गोष्ट असते की शाळेमध्ये ऑलमोस्ट टाईम मुलं लायब्ररीमध्ये जास्ती आम्ही स्पेंड करतो, लहान मुलं जातात आणि खूपसं नॉलेज आपल्याला मिळतं. तर वाचनालय ही खूप महत्त्वाची आणि एक असा महत्त्वाचा वर्ग असतो शाळेचा. तर काय सांगाल, शारदाश्रमची लायब्ररी काय वेगळेपणा आहे ह्या लायब्ररीमध्ये? ॲक्च्युली कसं आहे की आपण या लायब्ररी जी आपण म्हणतो आहे त्या लायब्ररीमध्ये टोटल जेवढे प्रत्येक वर्गात एक आठवड्यातनं नव्हे एक त्यांना लायब्ररी वीकमध्ये लायब्ररीचा एक सब्जेक्ट प्रत्येक वर्गातल्या मुलांना आहे. म्हणजे त्या वर्गातले मुलं सगळे लायब्ररीतनं आठवड्यातनं एकदा येतात. लायब्ररी जो पिरियड एक असतो लायब्ररीचं पिरियड दिले गेले जेणेकरून मुलं जे वाचतात त्या वाचल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी काय वाचलं त्याच्यावरती एक छोटंसं प्रश्न वगैरे विचारणं म्हणजे ते खरोखरच वाचतात की नाही याचंही कळतं टीचरांना. आणि लायब्ररी करता मी एक्सक्लुझिव्ह क्लास टीचर्स किंवा एक्सक्लुझिव्ह टीचर दिलेले आहेत त्याच वर्गातले आणि ते घेऊन येतात मुलांना त्यांच्या पिरियडप्रमाणे होतात. वी हॅव ऑलमोस्ट या लायब्ररीमध्ये जवळजवळ 2,000 ते 2,500 पुस्तकं आहेत आमच्याकडे आता. इट विल कीप ऑन इन्क्रीजिंग. कारण का प्रत्येक वेळा जे चांगले पुस्तकं येतात मार्केटमध्ये आणि प्रत्येक पब्लिशर जे केले आहेत ते खूप डिस्काउंट देऊन मला पुस्तकं देखील देतात. पण अल्टिमेटली बॉटम लाईन म्हणजे असं आहे की मुलं जे इकडे येतात लायब्ररीमध्ये हे फक्त टाईमपास करण्याकरता नव्हे तर ते काय वाचतात आणि त्यांना पॅरेग्राफ दिल्यानंतर त्या पॅरेग्राफचं त्यांनी खरोखर वाचले की नाही याचं देखील अंमलबजावणी करणं यांचं टीचरांचं काम आहे. म्हणून पिरियड लायब्ररी देखील आम्ही त्यात एक पिरियडमध्ये त्यांच्या इयरली रिझल्ट्समध्ये किंवा मार्क्स याच्यामध्ये त्यांना त्यात ग्रेडेशन दिलं जातं. खूप छान. कारण वाचाल तर वाचाल असं म्हणतात आणि हे खूप छान टास्क आहे की कारण कसं होतं वाचनालयामध्ये गेल्यानंतर कधी कधी पुस्तकं चालली जातात किंवा कॉमिक्स लहानपणी आपण उचलतो. पण हे खूप छान आहे की मुलांना एक टास्कसारखं ते दिलं जातं की त्यांनी ते वाचावं, त्या पॅरेग्राफ दिला जातो आणि त्यातनं त्यांना प्रश्न उत्तरं विचारून तुम्ही काय वाचलात हे सुद्धा त्यांना कळतं. आणि ह्याने असं होतं की मुलांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण होते. खूप छान उपक्रम आहे सर. सर, तुम्हाला वाचनाची आवड आहे का? म्हणजे तुम्ही पुस्तकं रोज वाचता? लहानपणी पण वाचन आवडायचं? खरं सांगू का, लहानपणी आम्हाला तेवढं ॲडव्हान्टेज नव्हतं की तेवढं ओपननेस नव्हतं की जिकडे आम्हाला लायब्ररीमध्ये जाऊन शाळेचा लायब्ररी प्रकार फार कमी असायचं आणि त्या लायब्ररीमध्ये फक्त मोठे मुलं जाऊन अभ्यास करतात तेवढंच होतं की रेसेसला जाऊन अभ्यास करणे. पण पुस्तकाचं एवढं एक्सपोजर मिळालं नव्हतं. पण आत्ता असं झालेलं आहे की पुस्तकं मी या लायब्ररीमध्ये येऊन देखील इकडे ज्युनियर इलिस्ट्रेटेड डिक्शनरी म्हणून आहे
ते घेऊन बसतो की बरेच काही शब्द इंग्लिशमधले जे आहेत ते वाचून आणि ते कदाचित चित्र दाखवल्यामुळे ते इमिजिएटली कळतं की व्हॉट एक्झॅक्टली दॅट इज. आणि त्याच्यानंतर ते वाचनाचं जे ते छंद जे होतं एक आवड जे निर्माण झाली, तर त्याच्यानंतर वाचन एक कंपल्सरी असं एवढं मॅन्डेटरी झालं आहे स्वतः करता, वाचल्याशिवाय रात्री झोपता येत नाही. आणि तो एक ऑलरेडी DNA गेल्यामुळे ते वाचन एक कंपल्सरी झालेलं आहे. आणि इकडे देखील आल्यानंतर जर ऑफिसमध्ये काही नसेल तर लायब्ररीमध्ये येऊन पुस्तक काढणं, इलस्ट्रेटेड ज्युनियर इलस्ट्रेटेड डिक्शनरी म्हणून आहे, मला ते वाटतं सगळ्या एजंट पालकांनी हे बघावं. तर मी यावरतीच येईन, कारण आजकाल काय होतं आहे, रात्री झोपताना म्हणजे आपलं बालपण होतं की त्यावेळेला आजी किंवा आई आपल्याला गोष्टी सांगायच्या, एखाद्या पुस्तकाची स्टोरी, म्हणजे गिफ्टमध्ये सुद्धा बड्डेला जर काही मिळत असेल किंवा छान मार्क मिळाले तर पुस्तकांचा गठ्ठा मिळायचा, नवीन नवीन गोष्टीची पुस्तकं. पण आता टेक्नॉलॉजी आली आहे किंवा सगळं चेंज होतं आहे, लाईफ सर्कल, लाईफस्टाईल. तर आता मुलांना लहानपणी म्हणजे झोपताना मुलांना गोष्टीपेक्षा मोबाईल हातात त्यांचा जास्ती दिसतो. तर काय सल्ला द्याल पालकांना? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, खरं सांगू, या शाळेतलं मी सांगतो आहे मी काय केलं आहे ते, मुलांना वेकेशन रीडिंग म्हणून केलेले आहे. दिवाळी वेकेशन रीडिंग आणि मे वेकेशन रीडिंग. वेकेशन रीडिंगला शाळेतनं जेव्हा त्यांना मार्क दिलं त्यांना सांगितलं जातं की ह्या वेकेशनला अमुक पुस्तक वाचायचं आहे, आणि ते पुस्तक मुलांना विकत घेतात पालक, ते त्यांना वाचायला लावतात. जेव्हा ते मुलं परत येतात शाळेत तर त्या पुस्तकातले प्रश्न वगैरे जे आहेत त्यांना दिलं जातं आणि ते खरोखर वाचलेत की नाही लगेच कळतं ते. दिस इज वॉट आम्ही ते एक मॅन्डेटरी केलेलं आहे. वेकेशन रीडिंग हे पुस्तक दिलं जातं आणि दे हॅव टू रीड दोज बुक्स. आणि परत जसं तुम्ही मोबाईल म्हणतात, सोशल मीडिया, मोबाईल जेवढं गरजेचं आहे तेवढंच जास्त खरोखर डिसॲडव्हान्टेज आहे. कारण मुलांकडे एकदा मोबाईल दिलं तर त्यांना वाचण्यापासून तुम्ही वंचित करत आहात, विच यू शुड नॉट. त्यांना वाचायला जेवढं द्या, म्हणून तो आम्ही कन्सेप्ट इकडे इंट्रोड्यूस केलं, वेकेशन रीडिंग हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला, जेणेकरून मुलं जरी वेकेशनमध्ये असतील तरी पालकांना सांगितलं एक पॅराग्राफ किंवा एक पान जरी ते वाचत गेले तर त्यांचा पुस्तक कंप्लीट होतो. जेणेकरून पालकांना सांगितलं की तुम्ही वाचा मुलांबरोबर, म्हणजे मुलांना ते त्याची आवड निर्माण होईल की वाचणं एक कंपल्सरी आहे. आणि एक दुसरी भीती असं आहे की उद्या मी शाळेत जेव्हा जाईन वेकेशननंतर त्याच्यावरती मला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि बरेच वेळा मी काय करतो, मुलांना जेव्हा मला कळलं की मुलांनी पुस्तक वाचलेलंच नाही आहे, त्यांना विचारल्यानंतर ते सांगतो आम्ही गावी गेलेलो आणि पुस्तक घेऊन जायला विसरलो. आम्ही त्या मुलाला शाळेत एक आठवड्याचा अजून देतो ॲडिशनल करून, सो दॅट तो इकडे वाचल्यानंतर त्याच्यावरती म्हणजे असं नाही की तुम्ही वाचला नाही तर ते संपलं नाही. वेकेशन रीडिंगचं बुक जे आहे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं बाकीचं ॲक्टिव्हिटीचे जे बाकीचे पुस्तकं आहेत ते म्हणतात ना, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. तसं आहे, शाळाच जी असते की जी आपल्याला शिस्त लावते आणि ह्या शिस्तीमुळे, डिसिप्लिनमुळेच आपण खूपशा गोष्टी शिकतो. आणि खरंच खूप सुंदर संकल्पना आहे की वेकेशन रीडिंग. आय थिंक आता वेकेशन येतं आहे, सगळ्या पालकांनासुद्धा मी सांगेल की ही सुंदर संकल्पना तुम्ही शारदाश्रमचे म्हणजे पालक असाल किंवा इतर कुठल्याही स्कूलचे, वेकेशन रीडिंग खरंच सुंदर कल्पना आहे. मुलांसाठी वेकेशनमध्ये तुम्ही गावी घेऊन जा, पण त्यांना पुस्तकाची आवड, वाचनाची आवड नक्कीच सुरू करा. पालक म्हणून विचारेन की खूप वेळेला असं होतं ना की ज्युनियर सिनियर KG मुलं असतात किंवा दुसरीपर्यंत मुलं, तर ना हायजीनच्या बाबतीत एक आम्हाला खूप काळजी असते. कारण वॉशरूम वगैरे जाणं, त्यांना त्या सगळ्या गोष्टी स्वच्छ असणं, ह्याबद्दल एक भीती असते पालकांमध्ये. त्याप्रकारे जसं मुलींमध्ये युरिन इन्फेक्शनचं प्रमाण, कारण कॉमन वॉशरूम आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणात युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि स्कूलमध्ये कॉमन वॉशरूम हे आलंच. तर हायजीनसाठी काही वेगळे प्रयत्न किंवा काही एक हायजिनिक आपण कसं जपतो, काय सांगाल? जेव्हा आम्ही हायजेनिक जे तुम्ही आता म्हणाला त्याच्याकरता जेवढं इम्पॉर्टन्स आम्ही एज्युकेशनला दिलेलं आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला दिले, तेवढंच महत्त्व आम्ही हायजेनिकला दिलेलं आहे. आणि काय केलं तर सगळ्यात पहिला मुद्दा आमचा असं होतं की जेवढे टॉयलेट्स आणि जेवढे काय आपल्याकडे आहेत, प्रत्येक वर्गात बॉईज टॉयलेट आणि गर्ल्स टॉयलेट हे वेगळं पाहिजेच आहे, कारण दॅट इज अ मॅन्डेटरी थिंग. प्रत्येक फ्लोअरमध्ये जेवढे टॉयलेट्स आहेत ते आम्ही बदलले, आधी बदलून तिकडे नवीन केलं, जेणेकरून आम्हाला ते युरिनरी वेगळं केलं आणि वॉशरूम जे आपण म्हणतो लॅबरेटरी ते एक वेगळं केलं. आणि मुलांना तिकडे एवढं हायजेनिक म्हणजे एवढंपर्यंत हँड वॉशपासून सगळं तिकडे केलेलं आहे. आता वेन वी आर टॉकिंग अबाउट दॅट, आपण ते परत जर ते पहिलीतलं दुसरीतलं किंवा नर्सरीच्या मुलांचं करतो आहे,
या शाळेत आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह ताईज आहेत जे फक्त आणि फक्त मुलांकरता ते बघतात. बरेच वेळा असं असतं की नर्सरीचे मुलं जे आहेत किंवा पहिलीतले आहेत किंवा ज्युनियर के जी किंवा सिनियर के जीतले, जर त्यांनी युनिफॉर्मवरतीच जर समजा त्यांनी केलं काही केलं तर आमच्याकडे शाळेचं एक ॲडिशनल युनिफॉर्म सेट ठेवले आहे, जेणेकरून आम्ही मुलाचं ते बदलून इकडे शाळेत ते आमच्या ताईत धुतात. धुतल्यानंतर एका प्लास्टिक बॅगमध्ये टाकून झिप लॉक करून ते आम्ही घरी पाठवतो आणि मुलांना नवीन ड्रेस किंवा शाळेतले ते ठेवलेले ड्रेसेस आहेत, युनिफॉर्म आहे, ते युनिफॉर्म घालून त्याला पाठवतो. पालक काय करतात, ते युनिफॉर्म शेवटी धुवून इस्त्री करून परत ते पाठवतो आमच्याकडे. म्हणजे तेवढी तरी काळजी घेतो आहे. ॲज फार एज मुलींचं जे आहे किंवा युरिनरी इन्फेक्शन जे आपण म्हणतो आहे, जेवढं काळजी घ्यायचं तर आम्ही घेतोच आहोत. ॲट द सेम टाईम आता मुलींचं ते आपण जे म्हणतो आहे की त्यांचं जे पिरियड म्हणा किंवा त्यावेळेस काय असतं की एक सॅनिटरी नॅपकिन जे आहे आम्ही 6वीपासनं ते 10वीपर्यंत मुलींना घरी अख्ख्या वर्षाचं स्टॉक घरी देतो आम्ही. आणि मुलींचं इकडे शाळेतच आम्ही स्टॉक ठेवतो, जेणेकरून दुर्दैवाने समजा शाळेत आल्यानंतर कुठचे ऑकवर्ड पोझिशन मुलांचं होऊ नये. आणि दॅट इज हँडल्ड ओनली अँड ओनली बाय दी HM. आणि आमच्याकडे तिन्ही सेक्शनला HM जे आहेत त्या बायका आहेत आणि त्या कम्प्लीट HMच्या अंडर येतं. जसं आपण म्हटलं की 5वी 6वीला हा जो पिरियड असतो की ह्याच्यामध्ये मुलांना मासिक पाळी सुरू बरोबर होते आणि खूप वेळेला असं होतं की अचानक कोणाला शाळेमध्ये मासिक पाळी एखाद्या विद्यार्थिनीला चालू झाली तर ती गोंधळलेली असते, तिला हे कळत नसतं. तर मग त्याच्यासाठी काही वेगळं काउन्सिलिंग अशी काही सुविधा विद्यार्थ्यांसाठी आहे नाही, का? आम्ही काय केलं आहे, त्या एंटायर शाळेत आमच्याकडे काउन्सिलर म्हणून एक एक्सक्लुझिव्ह काउन्सिलर आहे. ओके. म्हणजे असं नाही आहे की आम्ही कोणाला काय झालं की तुम्ही अमुक काउन्सिलिंग करा आणि आणा, नाही. इन-हाऊस काउन्सिलिंग आहे आमच्याकडे, इन-हाऊस काउन्सिलर आहे. तर इन-हाऊस काउन्सिलर बघते आणि ती शी गिव्ज अस अ रिपोर्ट आणि शी डझंट गिव्ह द रिपोर्ट टू एनी वन. एवढं कॉन्फिडेन्शियल असतं. द रिपोर्ट इज शेअर्ड ओनली अँड ओनली विथ दी HM. त्या क्लास टीचरलाही रिपोर्ट शेअर केलं जात नाही. HMनं तर वाटलं आम्हाला की कुठेतरी अजूनही काहीतरी करावं, मग त्या पालकांना बोलवलं जातं आणि त्या मुलीला ज्या समजा मुलगा असतो मुली असतो जेव्हा ते काउन्सिलरकडे जातात, एवढं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं की दुसऱ्या कोणाला कळत नाही की काउन्सिलरकडे गेलेलं. सर एखादा अनुभव सांगू शकाल? एक मुलगा जो आहे, मी तर नाव विसरलो, एवढा हायपर म्हणजे पुस्तकं फेकून देणे, पेन फेकून देणं, पुस्तकं फाडणं, इतर मुलांचे कंपस घेऊन ते माझंच आहे असं दाखवणं. तर आम्ही जेव्हा काउन्सिलिंग केलं की आम्ही बरेच जणांनी आम्हाला सांगितलं की नाही, या मुलाला अग्रेशन त्याच्यामध्ये म्हणजे जास्त होते, तर तुम्ही एक काम करा ना आणि कुठच्या तरी शाळेत जिकडे ज्या शाळेत की फक्त अशा मुलांना घेतात, तर या शाळेने इकडचे HM म्हणा किंवा प्रिन्सिपल्स म्हणा यांनी असं केलं की नाही, जर हा मुलगा आणि कुठेतरी गेला तर कदाचित यू वोंट इम्प्रूव्ह, इट विल बी समवेअर एल्स. आपल्याकडे इन-हाऊस काउन्सिलिंग पण आहे. तर आम्ही काय केलं की त्या इन-हाऊस काउन्सिलिंगला कडून एक शॅडो टीचर म्हणून आपण एक त्याला दिलं की शॅडो टीचर जी आहे शी विल बी देअर इन द स्कूल, क्लास अटेंड करते ती. मुलं जर ॲग्रेसिव्ह झाली, तो मुलगा ॲग्रेसिव्ह झाला तर शी टेक्स कर ऑफ इट. आणि वारंवार त्यांना बाहेरनं जे थेरपी जे करायचं आहे ते त्यांना तेवढंच त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही अमुक ठिकाणी जा किंवा तमुक ठिकाणी जा, जेणेकरून तुमचे पैसेही जास्त खर्च होणार नाही. ॲट द सेम टाईम एक गरजेचं आहे. आणि आम्ही विचार केला की त्यांचं 4थीपर्यंत 3रीपर्यंत बघू, तर खरोखरच ते इम्प्रूव्ह होत नसेल मग पालकांना बोलवून. कारण काय असतं की पालक कोणी असू दे, इमिजिएटली त्यांच्या मुलाबद्दल बोलणं की ते त्यांना सगळ्यांना आवडत नाही, त्यांना वाटतं की आज ना तो उद्या इम्प्रूव्ह होईलच ना. तर आम्ही त्यांना तेवढाही चान्स देतो इम्प्रूव्ह होण्याकरता. कारण का ते मुलं एकदा आमच्याकडे आल्यानंतर मग त्यांना पहिलीतच सांगणं की आम्ही यांना बघू शकत नाही. तर आम्ही म्हटलं नाही, आपण काउन्सिलिंग इन-हाऊस काउन्सिल आहे, त्यांच्याकडनं जेवढं दररोज त्यांना जेवढं काय करता येईल ते करतील. ॲट द सेम टाईम बाहेरनं पण त्यांना कुठे काय करावं असं करून तेवढं तरी आम्ही काळजी घेतो मुलांचं. म्हणजे पूर्णपणे काळजी घेतली जाते की जर तुम्हाला काही बदल जाणवत आहे तर तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग वगैरे पूर्णपणे शाळेकडून आपण त्या सुविधा करतो. शाळेत जेवढी सुविधा आहे तेवढं करतो, पण त्याच्या पलीकडे काय सुविधा पाहिजे असेल मग ते पालकांनी करायचं असतं बाहेर असं. सर अजून एक प्रश्न विचारेन की आजकाल गुड टच बॅड टच ही गोष्ट बोलली जाते, तर आपल्या इथे सुद्धा शारदाश्रम स्कूलमध्ये ह्याच्यावरती सेमिनार किंवा वर्कशॉप्स किंवा मुलांना हे शिकवलं जातं का, गुड टच बॅड टच? हो, ॲक्च्युली हे आमचं नर्सरीपासून चालू होतं. म्हणजे पहिलीतलं मुलांना नाही, नर्सरीपासून चालू होतं आणि 2nd 3rd पर्यंत आपण शिकवतो त्यांना गुड टच बॅड टच. आणि आम्ही फक्त तेवढं करत नाही आहे,
दुर्दैवाने आज थोडं उशिरा आलात. आमच्याकडे टीचर्स जे आहेत ते एक वेगळ्या प्रकारे नाचून किंवा ड्रॅमॅटिक करून हे मुलांना शिकवतात की दिस इज गुड टच अँड दिस इज बॅड टच. म्हणजे मुलांना सुरुवातीपासून मिळते किंवा असं कोणी हात लावलं की दिस इज बॅड, असं कोणी लावलं दॅट इज ओके. आणि जर अशी सिच्युएशन आली तर तुम्हाला काय कसं असं react जर करायचं? सिच्युएशन समजा आलं काही असेल, सगळ्यात पहिलं तुम्हाला खरं ते सांगतोय, आवर इमिजिएट एम इज नॉट टू गो इन टू इन्व्हेस्टिगेशन. वी सस्पेंड दॅट टीचर. सस्पेंड केल्यानंतर देन वी कीप अन इन्व्हेस्टिगेशन एजन्सी की जेणेकरून इम्पार्शियल इन्व्हेस्टिगेशन करून जर बरेच वेळा काय असतं की पालक वेगळ्या अँगलमध्ये जातात की नाही त्यांना तुम्ही इमिजिएटली काढाच. पण पालकांना ते काढण्यापेक्षा वी सस्पेंड देम. सस्पेंड केल्यानंतर जर इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आल्यानंतर वी टेल देम दॅट वी वुड नॉट लाईक टू कंटिन्यू विथ यू बिकॉज दिस आर दी रिपोर्ट्स. तेवढं तरी प्रिकॉशन घेतलं जातं. आणि आमच्याकडे एवढ्या वर्षापासून अजूनही काहीच असं झालेलं नाही आहे जेणेकरून गुड टच बॅड टच किंवा असं काही असेल. आणि बहुतेक करून जे टीचर्स आहेत हे सगळे बायका आहेत. लेडी क्राऊड मुली सगळ्या सगळ्या जास्ती आहेत. म्हणजे कसं असतं की बायका असल्यामुळे एक मोठं ॲडव्हान्टेज काय होतं टीचरांचं, मुली असल्यामुळे की लहान लहान मुली जी असतात आणि मुलं असल्यानंतर दे लुक अपॉन दॅट चाइल्ड ॲज अर ओन चाइल्ड राईट. ना. आणि ते कदाचित पुरुषांच्यात तेवढं नसतं, पण बायकांच्यात लगेच असतं की हा माझ्या मुलासारखं आहे की तर त्यांचं ते एक क्लोजनेस जे बॉन्डिंग असतं ना ते फार चांगलं असतं. म्हणून आमच्याकडे प्रत्येक सब्जेक्टला एक्सेप्ट फॉर सेकंडरीला काही सायन्स आणि मॅथ्स सब्जेक्टला पुरुष आहेत, पण प्रायमरीला राईट अप टू 4th स्टँडर्ड किंवा 6th स्टँडर्ड फक्त बायका आहेत. आणि ॲज अ लेडी म्हणून किंवा एक बाई म्हणून ती Yes. जास्ती करून इमोशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी संवेदनशील ती समजू शकते. तर मला विचारावं असं वाटेल की कसं आहे ना की महागाई सगळीकडेच वाढते, सगळ्या गोष्टींमध्ये वाढते. शाळा शिक्षण हे म्हणजे विद्या एक आहे की जिथे लहान मुलं विद्या शिकण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी येतात. तर शारदाश्रम स्कूलच्या सुद्धा फीज एवढ्या महाग आहेत का की एक मिडल क्लास माणूस किंवा एक सामान्य कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी ह्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाही किंवा घेऊ शकेल? आमच्याकडे जे SSC बोर्ड आहे त्यांचं फीस एवढं कमी आहे, इट इज अफोर्डेबल. पण जेव्हा आम्ही इंटरनॅशनल म्हणतो, जेव्हा ICSE लेवल म्हणतो आहे त्या प्रकारे जेव्हा त्यांना सुविधा दिली जाते तर फीस जास्त आहेत अर्थात. पण तरी देखील मला तरी वाटतं की या मुंबईत जेवढी फीस कमी आमच्या शाळेत आहेत कदाचित कुठच्याही ICSE शाळेत नाही आहे. या परिसरामध्ये ICSE शाळा जर मोजणं म्हटलं, बॉम्बे स्कॉटिश आहे, त्यांचे फीस 1,75,000 आहे. प्लस त्यांचे बाकीचे जे ॲडिशनल चार्जेस अजून त्यात लागले जातात. पण दीज आर दी ट्युशन फीज वॉट दे चार्ज. पण आमच्याकडे त्याचे निम्म देखील नाही, त्याच्याहून कमी आहेत. दॅट इज वॉट वी आर बँकिंग ऑन. ॲट द सेम टाईम आम्ही परत हे काय प्रयत्न करतो आहे की मुलांचे पालक जे आहेत आमचे, जसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खरोखरच आमचे पालक असे आहेत की अतिशय मेहनत करून त्यांना वाटतं की आपल्या मुलाला चांगल्यात चांगलं एज्युकेशन मिळावं. आणि का वाटू नये, त्यांना वाटलंच पाहिजे त्यांना. पण वाटल्यानंतर जेवढे आम्ही त्यांना मॅक्झिमम देऊ शकतो ते आम्ही देतो आहे. मॅक्झिमम म्हणजे जेवढं चांगल्यात चांगले शाळा जे देते आम्ही त्या लेवलवरती येण्याकरता दिले. फक्त एवढंच आहे की तिकडे म्हणजे इलाईट मुलं असल्यामुळे त्यांचे पालक टाय आणि कोटवरती येतात शाळेत मुलांना सोडायला. आमचे पालक घरी आपले रेग्युलरली स्कूटर किंवा सायकल नेऊन मुलांना सोडतात. आम्हाला तेवढं, पण त्यातल्या त्यात एक कंप्लेंट देखील आहे आम्हाला या पालकांबद्दल की फीज जी आहे हे फीज येत नाही आमच्याकडे. फीज देण्याकरता देखील टीचरांना एवढा वेळ त्यांच्या मागे काढावं लागतं. त्याचं कारण असं आहे, आम्ही मॅनेजमेंटवाले सगळे म्हणतो आहे की बाबा जर 10 रुपये आले त्यातले 9 रुपये जर खर्च करायचं असेल तरी हरकत नाही, तर 10 मधले 12 खर्च करायचं आणणार कुठनं बाकीचे राहिलेले 2 रुपये. आणि जर पालक काय करतात की जानेवारीचं फीज असेल तर शाळा सोडून जाताना किंवा जूनला आपण पैसे भरू आणि जूनला जेव्हा पैसे पुढच्या वर्षी जर भरायला येतं ते डायरेक्ट डिसेंबरला भरतील. त्याच्यामुळं काय होतं की कंप्लीट संतुलन जे फीजचं आहे ना ते बिघडतं. हे सगळ्या पालकांकडे नाही आहे, मोजकेच पालक आहेत, मोजकेच. काही पालक एवढे अनड्यू ॲडव्हान्टेज घेतात की 2-2, 3-3 वर्ष भरतच नाही. आणि जर त्यांना बोलवलं गेलं तर येत नाहीत. त्यांना रजिस्टर्ड लेटर पाठवलं की ते लेटर घेत नाही आहेत. जर समजा असं काय वाटलं त्यांना येतात, पण एकही मुलाला फीज भरलं नाही म्हणून त्याला
वर्गातनं बाहेर काढणं व त्याला शाळेत न घेणं हा फार वेगळा मुद्दा आहे, पण वर्गातनं बाहेर काढणं ते देखील आम्ही शाळेतनं करत नाही. का? त्या मुलाची चूक नाही आहे. त्या मुलाला पनिशमेंट करण्यापेक्षा त्या पालकांना पनिशमेंट केलं पाहिजे की तुम्ही जेव्हा मुलाला पाठवता तर तुमचं ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याचं फीज भरले पाहिजेत. आणि आम्ही या शाळेत एकही आमच्या टीचर्स प्रायव्हेट ट्युशन देत नाही. मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगू शकेन. कारण का जे वीक मुलं आहेत, जे समजा आज मुलं जर अकॅडमिक त्यांचं जे आहे ते जर कोपअप करत नसतील, एक तास म्हणजे एक पिरियड नाही आहे म्हणत मी, 60 मिनिटाचा एक क्लास त्या मुलाला त्या सब्जेक्टमध्ये त्याच टीचर ॲडिशनल क्लास घेतात. मी सगळ्या पालकांचा अतिशय रिस्पॉन्सिबल पालक आहेत आमच्याकडे, अतिशय रिस्पॉन्सिबल आहे. पण काही जे पालक आहेत ना ते 2-3% जे म्हणतो आहे ते थोडंफार कुठं ना कुठेतरी करायला मागतात. पण आम्हाला त्यांच्यापासून कंप्लेंट नाही आहे. त्यांचं काही अडचण असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही काहीतरी दूर करू. आमच्याकडे एक एज्युकेशन फंड म्हणून आहे. त्या एज्युकेशन फंडमधनं खरोखर गरजू मुलं जे आहेत त्यांचे 8-8 महिन्याचं फीज आम्ही भरतो. मॅनेजमेंट भरतं ते, पण त्यांना 4 महिन्याचं तरी भरावं लागतं, 6 महिन्याचं तरी भरावं लागतं. जर तुम्ही जेव्हा आमच्याकडे ॲप्लिकेशन देता आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये जर तुमचं सॅलरी पर ॲनम 6 ते 7 लाख असेल तर तुम्हाला मी देऊ शकत नाही. तर खरोखर आम्ही एक बॉर्डर लाईन केलं आहे की ज्या पालकांचं खरोखर आई घरगुती काम करत असेल, चपात्या करत असतील, त्या मुलांना खरोखर गरज आहे, त्यांना जे काय त्यांना मी देतोच आहोत. आणि त्यांना कुठेच असं म्हटलेलं नाही की तुम्हाला आम्ही देणार देतोच आहोत. पण ज्या मुलांचे पालक रजा मेचं वेकेशन पडलं, गावी जाण्यापेक्षा सिमलाला आणि अमुक ठिकाणी तुम्ही जर वेकेशन काढताय, खर्च करताय, तर तुम्हाला शाळेच्या मुलाचं फीस भरायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे अकॉर्डिंग टू तुम्ही त्यांची पूर्ण रक्कम वगैरे बघून ॲनम काय आहे त्यावरती आपण फंडसुद्धा मुलांना मी सांगतो पालकांना, जर तुम्ही खरोखर देऊ शकत नसाल एक फॉर्म भरा, सगळ्या ॲप्लिकेशन त्याच्याबरोबर सगळे सपोर्टिंग पेपर्स लावा, पॅन कार्डपासनं की तुमचं सॅलरी शीट लावा, नंतर आम्ही विचार करू. कारण आमच्याकडे कमिटी आहे. एक माणूस बसून हो बाबा ठीक आहे तुला पैसे भरता येत ना तुला आम्ही माफ करतो तसं करता येत नाही. आमच्याकडे एज्युकेशन कमिटी आहे, जे कमिटीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते गव्हर्निंग काउन्सिलमध्ये पास करतो की अमुक मुलांना एवढे मुलं आहेत, 10, 12, 15 मुलं आहेत, त्यांना आम्ही देऊ पैसे आणि त्यातनं आम्ही पैसे भरतो त्यांचे. ते तेवढं तरी करतो. पण तुमच्या माध्यमातून मी एक सांगू शकेन की पालक पुढे येऊन फीज भरा, तुमच्या मुलांसाठीच आहे. आणि तुमच्या फीजनी टीचरला पैसे दिलं जातं, तुमच्या फीजनी हे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी जे करतो आहे ते तुम्ही फीज भरलं नाही तर आम्ही नाही करू शकत. पण सर काही वर्षांपूर्वी शारदाश्रम शाळेबद्दल असं सुद्धा बातमी होती की फीज न भरल्यामुळे काही मुलांना वर्गाच्या बाहेर भर पावसात बाहेर त्यांना उभं केलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? खरं आहे, पण त्यात कसं होतं की बरेच एवढं फीज जास्त वाढले गेलं होतं आणि त्यावेळेस एक कदाचित चुकीचंच होतं म्हणा, मी अजूनही सांगेन की चुकीचंच होतं. मॅनेजमेंटला न कळता किंवा अजिबात नॉलेज नसल्यामुळे त्यावेळेचे जे एच एम होत्या ते नाही आहेत आता आपल्याकडे. त्यावेळेस एच एमने असं त्यांनी केलं की नाही मुलांना फीज भरले नाही आहे तर त्यांच्यावर पालकांना कुठेतरी कळावं की फीज जर भरला नाही तर आम्ही तुम्हाला शाळेत घेणार नाही. आणि दुर्दैवाने काय झालं, ज्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला त्याच दिवशीच पाऊस पडावा आणि मुलं खरोखरच पावसात होते बाहेर. आणि मी अजूनही आज जोडून त्याच्याकरता मी अपोलॉजाईज करेन की तसं होता कामा नव्हतं पण झालं. आणि याच्यामध्ये एक आमच्या मॅनेजमेंट म्हणजे शादर्श विद्या मंदिरच्या याच्यावर मी क्लॅरिफिकेशन देतो आहे की असं होता कामा नाही पण झालं, म्हणून चुका सगळ्यांकडे होत्या, आमच्याकडनंही झालं. सर मी पुढचा प्रश्न असा विचारेन की आता कसं झालं ना, खूप बोर्ड्स आलेत. म्हणजे माझ्या काळात तरी ना SSC एकच बोर्ड माहिती होता, मराठी मीडियम, जास्तीत जास्त सेमी इंग्लिश आणि इंग्रजी मीडियम हे 3 माध्यम असायचे. पण आता SSC बोर्ड आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे, CBSE बोर्ड आहे आणि एक पालक म्हणून एवढं कन्फ्युजन होतं की नक्की कोणत्या बोर्डामध्ये टाकावं. का SSC करून आपण आपल्या मुलाला तेवढं ग्रोथ किंवा तेवढा सक्सेस देऊ शकतो का नाही, हे सगळं कन्फ्युजन होतं. तुम्ही काय एक सल्ला द्याल? बघा, आय एम नॉट अन एज्युकेशनिस्ट, पण या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये किंवा एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूटमध्ये एवढं वर्ष काढल्यामुळे काही पालकांना असं वाटतं की SSCमध्ये गेल्यानंतर माझं मुलाचं फ्युचर नाही आहे. हे चुकीचं समज आहे, अतिशय चुकीचा समज आहे. कारण का SSCमध्ये जाऊन देखील मुलात जर ॲबिलिटी असेल तो अतिशय चांगला करू शकतो.
पण पालकांचं कसं झालं माहिती आहे का, माझा शेजारचा मुलगा जो आहे तो ICSEमध्ये जातो म्हणून मी ICSEमध्ये टाकायला पाहिजे. ते जर तुमच्याकडे मनात असेल ते काढा. तुम्ही बघा, जर मी ICSEमध्ये किंवा CBSEमध्ये टाकतो आहे किंवा इंटरनॅशनलमध्ये कुठच्याही टाकत असाल तर इंटरनॅशनलमध्ये तुम्ही तेव्हा टाकू शकता जेव्हा तुमच्याकडे वर्षाचे 10 ते 15 लाख रुपये भरायचे फीस भरायची तुमची ताकद असेल तर. आणि जर तुमच्याकडे ती ताकद असेल मग नक्कीच त्या मुलाला अजून काहीतरी एज्युकेशनमध्ये टाकायला. पण त्या मुलाने इंटरनॅशनल शाळेत जातो आणि माझाही मुलगा जातो, हे जर तुम्ही कम्पेअर करायला गेलात तर नक्कीच याच्यात तुमचा पराभव होईल. डेफिनेटली देर विल बी अ फेलियर ऑन युअर पार्ट ॲज अ पेरेंट, की बाबा मी SSC ICSE बोर्ड ते बघू नका. SSC बोर्डला गेल्यानंतर तुम्ही सक्षम आहात का. मी या फीस संदर्भात बोलत नाही. एज्युकेशन मुलाला देताना थोडंफार तरी तुम्ही ते एज्युकेशनला तुम्ही ते बघू शकता का. कॅन यू कोप अप विथ इट ॲज अ इंडिव्हिज्युअल. मुलाचं जे एज्युकेशन आहे ते टीचर करतील, शाळा करून घेईल, पण त्यात तुमचंही तेवढं पाहिजे. पण तर तुम्हाला वाटत असेल की खरोखर ICSEमध्ये जाऊ दे, मुलगा करेल, तर नक्कीच ICSEमध्ये टाका, नक्कीच CBSEला टाका. SSC कसं आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. ICSE कसं आहे की डायरेक्टली टू दी ऑब्जेक्शन क्वेश्चनमध्ये येतं. जर तुम्हाला अभ्यास केला असाल तर ICSEमध्ये तुम्हाला 90+ मिळाला कोणी तुम्हाला थांबवू शकत नाहीत. जर तुम्ही अभ्यास केला नसाल तर तुम्ही 100% फेल होणार. कारण का ICSEमध्ये फेल होणं अतिशय कठीण आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फेल ICSE एक्झाम. तसं ते SSCमध्ये कसं आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, की कोणाचं जर तुम्ही विचारलं की बाबा अमुक कोण होता तर 3 पान लिहिल्याशिवाय तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन देता येत नाही. तसं SSCमध्ये नाही, ICSEमध्ये नाही आहे किंवा CBSEमध्येही नाही आहे. आणि आणखीन एक असं आहे की आपण जेव्हा स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल आपण जे एक्झाम देतो त्यावेळेस ICSE आणि CBSE बोर्डचं जे अभ्यास आहे ते जरा खरोखरच कामाला येतं ते. पण त्याचा अर्थ असं नाही आहे की SSCमध्ये टाकू नका. SSC इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर एनी स्टुडंट. तो SSC करूनही चांगल्यात चांगलं तो जॉब म्हणा की चांगल्यात चांगल्या पदवी तो जाऊ शकतो. म्हणून कंपॅरिझन मुलाबरोबर किंवा कंपॅरिझन स्वतःचं कंपॅरिझन आणि कोणाबरोबर करणं किंवा मुलाचं कंपॅरिझन आणि कोणाच्या तरी मुलाबरोबर करणं तेवढं फक्त बंद करा. आय थिंक म्हणजे कंपॅरिझन न करता आपल्या मुलामध्ये केवढी क्षमता आहे तेवढं करा आणि त्याच्यानुसार त्याला कुठला बोर्ड त्याला सूट होईल, तो किती अभ्यास करू शकेल आणि त्याचं फ्युचर तुम्ही काय ठरवलं आहे, त्याला कुठे तुम्हाला काय, त्याची इच्छा काय ते बघून आपण त्याला त्या बोर्डामध्ये ॲडमिशन घेतली. आणि बरेच वेळा काय असतं की इनिशियली मुलाचा क्षमता आपल्याला कळत नाही, कारण तो पहिलेच जाईल किंवा ज्युनियर KG सिनियर KGमध्ये, त्यावेळी स्वतःची क्षमता बघा. सर 75 वर्ष झाली आहे शारदाश्रम विद्या मंदिरला. खूपशे प्रवास म्हणजे आपण बघतो पाहिलेला आहे आणि खूप टप्पे पाहिले असतील यशाचे, संघर्षाचे. पण काय संघर्षाचे किंवा आनंदाचे अचिव्हमेंट्स असे काही आहेत जे तुम्हाला शेअर करायला वाटतील आमच्यासोबत आज? या शाळेचं 75 युएनएफचा डायमंड जुबली जरी म्हणालो आपण, अमृत महोत्सव जरी केलं, पण या शाळेत जास्तहून जास्त वर्ष जे आहे हे आनंदाचे आणि खरोखर एक अभिमान वाटण्यासारखं आहे. 40 वर्ष आम्ही क्रिकेटमध्ये अजूनही आम्ही रूल करतो आहे की क्रिकेटचं जर काही असेल तर शारदाश्रम विद्या मंदिर. आता तुम्ही आज बघायला गेलात की गेल्या 3 वर्षापासून आमच्या शाळेतली ज्या गर्ल्स क्रिकेट टीम आहे त्या 3 वर्षापासून सतत आम्ही टुर्नामेंट जिंकतो आहे ॲज अ फायनलिस्ट म्हणून. यावर्षी जिंकलो आणि यावर्षी देखील मुंबई इंडियनकरता आपल्या शाळेतले 4 मुली हॅज बीन सिलेक्टेड फॉर मुंबई इंडियन वुमन्स टीम. आणि हा खरोखरच मोठा अचिव्हमेंट आहे हा. आणि आज क्रिकेटबद्दल घ्या आणि इव्हन एज्युकेशनमध्ये अतिशय चांगले आणि वरिष्ठ लोक जे आज चांगल्या पोस्टला आहेत आपल्या शाळेतनं, या शारदाश्रममधनं ते एज्युकेशन कंप्लीट करून तिकडे गेलेले आहेत. आता बरेच नावं आहेत त्यात, मी नाव घेऊ इच्छित नाही आहे कारण का कदाचित नाव घेता घेता मी काही जणांचं नाव विसरेन आणि त्यांना असं वाटतं का म्हणून आमचं नाव घेतलेलं नाही आहे. पण बरेच जण आहेत की ज्या शाळेतनं एवढे चांगल्या पोस्टला गेलेत, अजूनही आहेत आणि त्यांच्याकडनं एवढं एन्करेजमेंट मिळतं आजही की कुठच्याही ॲन्युअल डे म्हणा किंवा स्पोर्ट्स डे म्हणा इमिजिएटली स्वतःहून येतात म्हणजे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून. आणि आम्हाला जे एक स्टुडंटला चीफ गेस्ट म्हणून बोलवायला एवढं आवडतं की ज्या शाळेत ते स्टुडंट म्हणून होते त्या शाळेत ते परत चीफ गेस्ट म्हणून येतं. तो एक आनंद वेगळा असतो.
आणि जेव्हा ते येतात तेव्हा एक आम्हालाही बरं वाटतं की एक एनकरेजमेंट म्हणून त्यावेळी ते असताना काय होतं आणि आज काय होतं ते जेव्हा सांगतात की आज एवढं ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत या मॅनेजमेंटनी, तर बरं वाटतं की आमच्याबद्दलच कोणतरी काहीतरी चांगलं बोलते म्हणून. तर काय सांगाल शारदाश्रम विद्या मंदिरचं आता पुढचं गोल किंवा विजन काय आहे? व्हेरी ऑनेस्टली आय डोंट बिलीव्ह इन विजन ऑफ अकॅडमिक किंवा विजन ऑफ कुठचं एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आमचं विजन एकच आहे की जो मुलगा इकडनं पास करून गेल्यानंतर अजून 50 वर्षानंतर देखील जेव्हा तो मुलगा अतिशय सक्सेसफुल होईल लाईफमध्ये, त्या मुलाला वाटलं पाहिजे की दिस इज माय स्कूल, जेणेकरून माझ्या टीचर माझ्या शाळेचं अतिशय मोठं हिस्सा आहे, जेणेकरून मी आज ह्या पोस्टला आलेलो आहे. ते जेव्हा त्या मुलाचं किंवा त्या मुलीच्या जेव्हा मनात येईल की आज शारदाश्रममुळे त्यांच्या टीचरांमुळे मी जे काय आहे त्यांच्यामुळे आहे, दॅट इटसेल्फ इज अ विक्ट्री टू अस. ॲट द सेम टाईम ॲज अ विजन वी वॉन्ट प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलीने आमच्या शाळेतनं जाताना दे शुड वॉक आउट ॲज अ ह्युमन बिईंग rather than a child who passed his SSC. They should go out as a human being. That is very important. म्हणून त्या मुलांना की एक शाळेचं जे व्हॅल्यू आहे, ह्युमन बिईंगचं जे व्हॅल्यू आहे ते शिकवणं अलॉंग विथ त्यांचं एज्युकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि माझं विजन तरी तेवढंच आहे की शाळेतनं बाहेर पडताना दे शुड वॉक आउट ॲज अ ह्युमन बिईंग मोर दॅन एनिथिंग एल्स. तर आता असं शिक्षण आपलं धोरण जे आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये खूपसे बदल होत आहेत. पहिला बदल म्हणजे असा आहे की पुढच्या वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या 9 वाजल्यापासून सुरू होतील. तुमचं याबद्दल काय मत? एक चांगलं हे आहे, कारण का मुलांना जेव्हा शाळेत येतात 7 वाजताची शाळा, मुलांना 6 वाजता उठावं लागतं. शाळेत आल्यानंतर जवळजवळ पाऊण तास तिथे ॲक्टिव्ह नसतात, झोपेत असतात. तर 9 वाजता बोलवणं किंवा 9 वाजता शाळा चालू करणं अत्यंत चांगली निर्णय शासनाचा. आय थिंक दॅट शुड कंटिन्यू. तर मी तसंच दुसरा प्रश्न विचारेन की आता हा सुद्धा निर्णय आला की 5वी आणि 8वी इयत्ता 5वी आणि 8वीला बोर्ड होणार आहे. आणि 10वी 12वी हे बोर्ड असायचे, आता 5वी आणि 8वीला सुद्धा बोर्ड करणार आहे. तर त्याबद्दल काय सांगा? मॅडम असं आहे की 5वी आणि 8वीला बोर्ड करणं हे NEP-मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक नाहीतरी त्या NEP-मध्ये ऑलरेडी म्हटलेलंच आहे. आता हे जे शासन जे सुरुवात करते, आपल्याकडे काय होतं की 1ली ते 8वीपर्यंत मुलांना फेलच करायचं नाही आहे. त्याच्यामुळे पालक देखील आपल्या याच्यामध्ये होते की मुलगा पास होणार आणि मुलांनाही सायकोलॉजिकली असं होतं की मला काहीच करू शकत नाही, पास होणार असेल. पण 5वीला आणि 8वीला बोर्ड आल्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी 5वीच्या मुलांना एक लहानपणीच एक रिस्पॉन्सिबिलिटी येतं की मला आता अभ्यास करायचा आहे, तो बोर्ड पास करायचा. आयडेंटिकली 8वीत थोडं जर मुलं अजूनही मॅच्युअर होतात, त्यांनाही तेवढं येतं. म्हणजे ते त्यानंतर जे 12वीला जाते तेव्हा त्यांना 2 बोर्डच्या परीक्षा देऊन त्यांना एवढंच सवय झालेली असते. दॅट वुड गो एक सहज सोपं तो एक स्टेपिंग स्टोन आहे. रादर जम्पिंग डायरेक्टली टू 10th स्टँडर्ड. त्यांना 2 त्याच्यामध्ये दिल्यानंतर ते 12वीमध्ये जे बोर्ड घेतील त्याला तेवढं अवघड जाणार नाही आहे. मला तरी वाटतं दिस इज अ वेलकम मूव बाय दी गव्हर्नमेंट. धन्यवाद. तर कशी वाटली, आठवते का तुमची ही शारदाश्रम शाळा? जर तुम्हालाही पुन्हा शाळेची आठवण येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा. अशाच अनेक मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई, कॅमेरामॅन सय्यद.